राज्यातील आणि केंद्रातील बदलत्या राजकीय घडामोडींमध्ये विविध तर्कवितर्कांना उधाण आले असताना केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आपल्या भूमिकेबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे त्यांनी महायुतीप्रती आपली निष्ठा कायम असल्याचे सांगतानाच पक्षाच्या हक्काचा प्रतिनिधित्वाचा मुद्दाही ठामपणे मांडला आहे. रामदास आठवले यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की आरपीआय हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. दिलेला शब्द पाळणे हा माझा स्वभाव आहे. त्यामुळे माझ्याकडून महायुतीत कोणत्याही प्रकारच्या दगाफटका होणार नाही. आठवले कुठेही जाणार नाहीत आणि ते दगा करत नाहीत. मात्र याचा अर्थ आम्हाला कोणी गृहीत धरावे असा नाही. विधान परिषदेत जागा वाटपाचा उल्लेख करत त्यांनी नाराजी व्यक्त केली. विधान परिषदेत आम्हाला हक्काची जागा मिळायला हवी होती. आता किमान महामंडळांच्या नियुक्त्यांमध्ये तरी आमच्या निष्ठेचा आणि मैत्रीचा योग्य सन्मान राखला गेला पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. आठवले यांनी भाजप शिवसेनेसोबतच्या जुन्या राजकीय संबंधांची आठवण करून देत म्हटले की ज्या काळात भाजप शिवसेनेसोबत इतर कोणतेही पक्ष किंवा नेते उभे राहत नव्हते, त्या काळात आरपीआय त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. भाजप शिवसेना युतीसोबत आरपीआयची ताकद जोडली गेल्यानंतरच या आघाडीला खऱ्या अर्थाने महायुतीचे स्वरूप प्राप्त झाले. तसेच गरीब आणि वंचित समाज घटकांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात आरपीआयने महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावा करत त्यांनी पक्ष देशभरात वेगाने विस्तारत असल्याचे सांगितले. रामदास आठवले यांच्या या वक्तव्यातून महायुतीबाबतची निष्ठा पुन्हा अधोरेखित झाली असली तरी पक्षाला सन्मानजनक वाटा आणि योग्य प्रतिनिधित्व मिळावे ही त्यांची अपेक्षा स्पष्टपणे समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानाकडे राजकीय वर्तुळात विशेष लक्ष लागले आहे.